मित्रांनो नमस्कार. आपल्या सर्वांचं या एपिसोडमध्ये हार्दिक स्वागत आहे. सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. गणेश चतुर्थी म्हणजे आपल्या लाडक्या गणपतीचा जन्मदिवस. गणेशोत्सव महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय सार्वजनिक उत्सव म्हणून ओळखला जातो. गणपती बाप्पा येण्यापूर्वी घराघरामध्ये लगबग सुरू झालेली असते. गणपती बाप्पा येताच घराघरातील आणि गावातील वातावरण अतिशय भावपूर्ण आणि आध्यात्मिक स्वरूपाचं होऊन जाते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्व मित्रपरिवार व नातेवाईक आणि गावातील ज्येष्ठ मंडळी एकत्र येतात. गणपती बाप्पा जेव्हा आपल्या घरामध्ये येतात तेव्हा आनंदाला किती उधाण आलेलं असते. सगळीकडे आनंदी आनंद बहरत असतो. मित्रांनो, देवांचा देव हा गणपती आहे. आपण कोणत्याही कार्याची सुरुवात हे गणपतीला नमन करूनच करत असतो. गणपती हा विघ्नहर्ता आहे. आपल्यावरील दुःख, आपल्यावरील संकटे गणपती दूर करत असतो आणि आपल्या घराघरामध्ये सुख समृद्धी आणत असतो. गणपती हा बुद्धीचा देवता आहे. गणपतीचे वडील भगवान शंकर आहे, तर आई माता पार्वती आहे. गणपतीला अनेक नावांनी ओळखले जाते, जसे वक्रतुंड, एकदंत, कृष्ण पिंगाक्ष, लंबोदर, विकट, विघ्न राजेंद्र, भालचंद्र, विनायक, गणपती, गजानन असे अनेक त्यांची नावे आहेत. गणपतीला दुर्वा विशेष आवडतात. दुर्वा अर्पण केल्याने बुद्धी आणि ज्ञान वाढते. त्याचप्रमाणे दुर्वा ही एक वनस्पती आहे, तर या वनस्पतीला आयुर्वेदामध्ये खूप महत्व आहे. आपल्या लाडक्या गणपतीचे वाहन उंदीर आहे, तर गणपतीला मोदक खूप खूप आवडतात. ओम गण गणपते नमो नमः, श्री सिद्धिविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः, गणपती बाप्पा मोरया. ओम गण गणपते नमो नमः, श्री सिद्धिविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः, गणपती बाप्पा मोरया. हा गणपतीचा मंत्र संपूर्ण दिवसभर जिथे जाल तिथे आपल्या कानी पडत असतो. त्याचप्रमाणे गणपतीची गाणी आणि गणपतीचे भजन पूजन यामुळे संपूर्ण आसमंत बहरून गेलेला असतो. एक चैतन्य निर्माण झालेला असतो. तर चला मित्रांनो, आता वेळ झाली आहे आपला निरोप घेण्याची. बाय बाय. खूप खूप धन्यवाद.